कोणी बनवलेत मला माहित नाही। म्हणजे डीपी रोड बनवणारा माणूस हा डोळस असावा लागतो, ज्यांनी कोणी डीपी प्लॅन केला तो अंधळा आहे। म्हणजे खारेगावचं जरीमरी मंदिर हे किती जुनं असेल मला माहित नाही, मैदानातनं डीपी रोड, कोऑपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कोऑपरेटिव्ह सोसायटी वरनं डीपी रोड। लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे, ती काय रस्त्यावर फेकण्यासाठी? त्यांनी राहायचं कुठे? उत्सव याचं उत्तर द्या। हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही, पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही। या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करू। या अधिवेशनात मी आज मुद्दा उपस्थित केलेला होता, तोपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत हा मुद्दा पोहोचलेला नव्हता। मला मुख्यमंत्र्यांनी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आश्वासन दिलंय की याची संपूर्ण चौकशी करून आपल्याला पुढच्या अधिवेशनात उत्तर देईल। साहेब, हा डीपी प्लॅन फक्त बिल्डरसाठी केलाय का असं वाटतं का? हो, बिल्डर कुठलाही डीपी प्लॅन येतो ना तेव्हा लक्षात ठेवा, याच्या मागे 10-5 सुपीक बिल्डर्सची डोकी असतात। कुठेतरी या लोकांची घरं जाणार आहेत, 350 बिल्डिंग पडणार आहे या रस्त्यात, 350 बिल्डिंग। मराठी माणूस राबतो, कामाचा पैसा जमा करतो, घर बनवतो, आणि हे म्हणतात आम्ही एवढा मोठा रस्ता बनवू, आणि त्या रस्त्यावरती राहायला माणसं तर पाहिजेत ना। हे थोडेफार एरिया राहिलेत मराठी माणसाचे, आता ते पण उद्ध्वस्त करणार काय? कॅमेरा मला माहिती नाही काय पण बिनडोक अक्कल शून्य माणसांनी आपल्या बनवलेला आहे। ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज मान्यता प्राप्त आहे, प्लॅन पास आहे, अशा कोऑपरेटिव्ह सोसायटीजवरनं रस्ते काढले। या रस्त्याचे सगळे डेव्हलपमेंट बंद होणार। एखाद्या त्यांच्या बिल्डिंग पडायची वाट बघायची का कोणासाठी हा प्रतिनिधी देखील घेतलं होतं विचारात, त्यामुळे कोणालाच विचारत घेत नाहीत, कोणालाच विचारत घेत। आता सजेशन ऑब्जेक्शन मागवलेले, आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन्स टाकलेले आहेत, पण एवढ्या 400 बिल्डिंग इथे पडणार एका शहरातल्या मस्करी आहे। ठाणे बदलते असं ब्रेड वाक्य आता ठाण्यात? हो, ठाणं बदलत आहे, 500 बिल्डिंग पण ठाणंच बदलणार। जेव्हा मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी आश्वासन दिलं की मी याच्यात वैयक्तिक लक्ष घालून पुढच्या अधिवेशनापर्यंत आपल्याला मला वाटतं की एवढं शासनाची देणी होणार नाही, 500 बिल्डिंग बांधण्याची हिंमत कुठल्याही शासनाची। सर, शेकडो कुटुंबात रस्त्यावर उतरलेले आहेत, तसं बघता कुठेतरी शेकडो जर हे असं आहे की कोणीही आपल्या घरावरचं आपल्या डोक्यावरचं छप्पर जाऊ देत नाही। या छप्पर वाचवण्यासाठी लोक कायदा हातात घेतील, पण एकही बिल्डिंग तोडू देणार।